तर आत्ताच आम्हाला इथे बातमी येते आयोजकांतर्फे ह्या सामन्यासाठी जो पण संघ जिंकेल त्या संघासाठी प्रत्येक ह्या फक्त मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, फक्त ट्रॉफी असेल, माफ कर, फक्त ट्रॉफी असेल जिंकणाऱ्या संघाला. आणि ही ट्रॉफी आपल्याला उपलब्ध झाली ती म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके शंकर भाऊ जाधव उर्फ टायगर भाऊ यांच्या मार्फत. टायगर भाऊ यांनी पुरस्कृत केली ट्रॉफी आपण इथे पाहतोय. 40+ विरुद्ध कामोटे असोसिएशन यांच्यामधील हा सामना. तर संघाला विनंती असेल 40+चेच खेळाडू असणार असतील याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघामध्ये आपण 40+चेच खेळाडू खेळतील. गणेश यादव आपण जिथे कुठे असेल आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल स्टेजची संपर्क साधा आणि ते आपण पाहतो या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला दिसतील गणेश यादव. नक्कीच एक नावाजलेलं असं व्यक्तिमत्व. गेले कित्येक वर्ष आपण पाहतो टीम बांधणी आणि टीम मॅनेजर म्हणून श्रेयस 11साठी आपण त्यांना पाहत आलोय. आज मात्र आपल्या खेळताना पाहणार आहेत. मागच्या वेळी जेव्हा ते खेळायला तेव्हा पडलेले. पाहूया आज काय करतील गणेश आपल्या संघासाठी. तर हा सामना नक्कीच असेल तो म्हणजे गणेश यादव विरुद्ध कृष्णा मिश्रा. गेले कित्येक महिने अख्खा कामोड्याची वाट पाहत होता आणि तो सामना आज इथे होतोय. 5 षटकांचा सामना असेल. गणेश यादव विरुद्ध कृष्णा मिश्रा हा पण एक 5 षटकांचा सामना आणि 5 बॉलर आपल्याला वापरावे लागतील या सामन्यात. तर लगेच स्पीडअप करायचं आहे. याच्यानंतर देखील आपल्याला अजून 3 सामने खेळायचे. सेमीफायनल आणि फायनलचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तर कामोडे असोसिएशनला इथे आमंत्रित केले प्रथम फलंदाजी करायला आणि आपण पाहतोय कामोडे असोसिएशनच्या तर्फे आलेले 2 फलंदाज ते म्हणजेच अतुल पाटील आणि मयूर बेंडे. त्याचप्रमाणे 40+ साठी आपण इथे पाहतोय पहिला षटक घेऊन येईल तो म्हणजे सुलक्षण भोईर, एक लेजेंडरी असा डावखुरा हाताचा गोलंदाज. सुलक्षण भोईर स्ट्रायकर असेल तो म्हणजे अतुल पाटील. पाहूया काय होतं या षटकामध्ये. वळतं सामन्याच्या दिशेने एक्झिबिशन मॅचचा पहिला चेंडू. सुलक्षण स्ट्राईकवर आहे ते म्हणजे अतुल. पहिला चेंडूला पूल केलाय. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. तिथे मात्र जोरात येतं जय पाटील. नक्कीच एकच धाव मिळते आणि खूप चांगली अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जय पाटील यांचं एकच धाव फक्त दिली आहे तिकडे. आता मात्र सुलक्षण भोईर विरुद्ध असेल म्हणजे मयूर बेंडे. पाहूया मयूर एक चांगले असे विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांचं नाव आपण पाहतो दरवेळेस कामोडे काय करू शकतील आपल्या संघासाठी. मयूर बॉलिंगला आहेत. सुलक्षण शॉर्ट ऑफ चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेते. चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने. थर्ड मॅनला तिकडे फिल्डर गॅदर करतायत आणि तितक्यात एक धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेने धाव संख्या वाढेल. धाव संख्या पुसते म्हणजे 2 धावा. नक्की एक्झिबिशन मॅच आपण पाहतोय कामोटे प्रीमियर लीग मॉन्सून धमाका. याच्यामध्ये 40+ विरुद्ध कामोटे असोसिएशन ज्या सामन्याच्या आपण नक्कीच वर्षभर वाट पाहतोय तोच सामना इथे पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ चेंडू स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू उसळी घेतोय आणि चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता होते. 3 चेंडूंवर आतापर्यंत आपण पाहिलं 2 धावा नक्कीच कुठल्यात. पुढील चेंडू पुन्हा सुलक्षण. फुल यंत्राला चेंडूला कट करायचं होतं. इथे मात्र वेगावर स्वार झाले सुलक्षण आणि डॉट बॉलची नक्की सांगता होते. काहीसा कळला नाही अतुल यांना चेंडू.
टप्पा खाताच बॉल बाहेरच्या दिशेने काढण्यात यश मिळते सुलक्षणे यांना आणि अजून एक डॉट बॉल नक्कीच टाकतायत. पहिल्या षटकातील 5वा चेंडू काहीसा ओला करून टाकायचा प्रयत्न येते सुलक्षणे यांचा. स्ट्रायकर आहे अतुल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू पुन्हा एकदा भिरकावचा प्रयत्न होता. इथे मात्र डॉट बॉल अजून एक येतोय. नक्कीच प्रेशर बनवतात सुलक्षण. दाखवून देत आहेत 40+ झाले असून देखील आम्ही नवीन फलंदाजांना देखील नमवू शकतो. खूप चांगली अशी गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते सुलक्षण यांची. इथे मात्र प्रत्युत्तर द्यायला लागेल अतुल पाटील यांना. पाहूया शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. फुल लाईन चेंडू भिरकवायचा होता. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली LBWची. पंचांनी फेटाळली आणि इथे रनआउट घ्यायची संधी होती. मात्र एक धाव देत आहेत आणि एका धावेने धावसंख्या वाढते. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 3 धावा. आपण इथे पाहतोय कामोड्यातले लेजेंडरी असे खेळाडू आज अवतरलेत कामोडे नगरीमध्ये खेळण्यासाठी, एकत्र खेळण्यासाठी. या संघाचे कर्णधार रवींद्र भगत मगाशी आपण त्यांना पाहिले नाणेफेकीच्या वेळेस आलेले आहेत. त्याचप्रमाणे समोरच्या टीम म्हणजेच कामोडे असोसिएशनचे कॅप्टन अतुल पाटील यांना टॉस जिंकून अतुल पाटील यांनी प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलेला, आमंत्रित केलेलं ते म्हणजेच 40+च्या संघाला गोलंदाजीसाठी. आणि पहिला षटक खूप चांगला हाताळलेलं सुलक्षण भोईर यांनी. तदरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येईल ते म्हणजेच एजाजबाई. आपण त्यांना कित्येक वर्ष पाहिलं लिगल या संघाचे सर्व आणि त्या संघासाठी खेळताना एजाजबाई. अतुल पाटील यांना शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू भिरकावला पॉईंटच्या दिशेने आणि चेंडू चालला सीमारेषा बाहेर. पहिलाच बॉलर स्वॅग से किया आहे स्वागत अतुल यांनी. आणि पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन प्रकारचा चेंडू होता आणि चेंडूला भिरकावलं पॉईंटच्या डोक्यावरून षटकारासाठी. नक्कीच आता मात्र अतुल यांची बॅट रंगात आली आहे. अशी चांगली बॅटिंग अतुल यांच्यामार्फत पाहायला मिळाली पाहिजे इथे जर त्यांना मोठा स्कोअर बनवायचा असेल तर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पंच गुणवंत गोरे आपल्याला इशारा करतायत व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 10 धावांवर. इथे कमबॅक करावे लागेल एजाजबाई यांना. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टोलायचा प्रयत्न होता. इथे मात्र कमबॅक केलं आणि काय कमबॅक केलं एजाजबाई यांनी. खूप चांगला असा कमबॅक नक्कीच. आणि इथे पहिला गडी बाद होते अतुल पाटील यांच्या स्वरूपात. एक मोठा गडी बाद आणि नक्कीच एक मोठा खेळाडू अशी मोठी विकेट अशी नक्कीच म्हटली पाहिजे. आणि इथे नक्कीच आपण पाहतोय ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहतो, ज्या बॅट्समनची आपण वाट पाहत होतो तो मात्र आता इथे फलंदाजीसाठी येतोय. अतुल पाटील यांची जागा घेण्यासाठी येतोय जय हनुमान कामोटे संघाचा एक मास्टर माइंड असा खेळाडू परेश म्हात्रे. नक्कीच एक चांगला असा खेळाडू म्हणून आपण ज्यांच्याकडे गेली कित्येक वर्ष पाहिलं जय हनुमान कामोटे संघ असो. आणि इथे आपण पाहतो पंच देखील त्यांचे फॅन आहेत. नक्कीच सेल्फीसाठी त्यांना रिक्वेस्ट करण्यात आली आणि कशासाठी सेल्फीसाठी रिक्वेस्ट केलेली हे आपण यांच्या बॅटिंगमधून नक्कीच पाहणार आहोत. मास्टर माइंड असा खेळाडू म्हणून ज्यांची ओळख अख्ख्या कामोट्यामध्ये आहे तेच परेश म्हात्रे. आता स्ट्राईकला आणि खूप सुंदर अशी बॉलिंग करता आपण पाहतोय एजाजबाई यांना. पुन्हा एकदा शफल खेळून खेळायचा प्रयत्न. चेंडूला मारायचं होतं मिड विकेटला मात्र चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तर दरम्यान एक धाव नक्कीच मिळते. एका मोठ्या धावेची नक्कीच अपेक्षा असेल कामोडे असोसिएशनला हा सामन्यामध्ये. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. नक्कीच एक लॉक लावून ठेवलंय रन्सवर असं म्हणता येईल. 40+च्या संघाने आपला अनुभव पणाला लावून नक्कीच खेळतील हे दोन्ही संघ. 40+चे खेळाडू आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने. मंगेश काका स्क्वेअर लेगला आपण पाहतोय गणेश यादव यांना. पुन्हा एकदा इथे शॉट मारलाय. शॉट चाललाय मिड विकेटच्या दिशेने. तिकडे जय पाटील स्वतः बॉलर याचा प्रयत्न होता मात्र सुलक्षण भोईर आलेत आणि एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 12 धावांवर. चांगलं असं षटक हाताळलं एजाजबाई यांनी. पहिला चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र डॉट बॉल आणि एक विकेट मिळाली आणि त्यानंतर 2 सिंगल नक्कीच दिलेत. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन बघा चेंडूला कट केलंय. चेंडू चालला थर्ड मॅनच्या दिशेने. थर्ड मॅनला बॉल नक्कीच गॅदर करतील आणि फेकतील. तर दरम्यान एक धाव मिळते. तिथे आयोजकांतर्फे सूचना येते पुढील सामना असेल मॉन्सून धमाकाचा पहिला सेमीफायनलचा सामना. तर शिवांशी इलेव्हन विरुद्ध प्राची इलेव्हन नौपाडा या दोघां संघांमध्ये हा सामना असेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी यायचा. आणि इथे काय शॉट मारलाय ज्या शॉटसाठी आपण नक्कीच मयूर बेंदे यांची वाट पाहत होतो. आता मात्र मयूर यांची बॅट आग उठते आणि त्या षटकाराने शेवट केला या ओव्हरचा.
तर नक्कीच आपण पाहिलेले एजाजबाईंचा काहीसा महागडा षटक, पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर 4 चांगले चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर अजून एक षटकार मारला. नक्कीच एक चांगलं अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते कामोडी असोसिएशनच्या टीम मार्फत. आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाले ते म्हणजे 19 धावा. आता मात्र आपण काय पाहतोय, एजाजबाई यांची जागा घेण्यासाठी आलाय अजून एक हुकुमी एका या संघाचा. तर विलास गौरी आपण जिथे असाल तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचतोय, स्टेजशी संपर्क साधायचा आहे. तुम्हाला बॅटिंग टीममध्ये नक्कीच एक जागा मिळाली आहे, तुम्हाला खेळण्यासाठी आमंत्रित केलं इथे. दरम्यान वळतो मॅचच्या दिशेने जय पाटील विरुद्ध परेश म्हात्रे. नक्कीच दोघं मास्टर माइंड असे खेळाडू आपण इथे पाहतो आणि एक चांगला असा सामना आपल्याला पाहायला मिळेल दोघांमध्ये. दरम्यान पहिला चेंडू डॉट टाकण्यामध्ये यश मिळतंय जय यांना. दुसरा चेंडू स्लोअर चेंडू, इथे मात्र परेशची बॅट टपते आणि परेश डिपॉझिट करतोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. खूपच चांगला आणि लांब आणि उत्तुंग असा षटकार. तर पंचांचा निर्णय येतो इथे वाईट चेंडू अवांतर धाव. नक्कीच एक मास्टर माइंड खेळाडू आपण म्हणून ज्याला पाहतो परेश म्हात्रे. पहिला चेंडू त्यांनी डॉट केलेला, त्यानंतर दुसरा चेंडू षटकार आणि तिसरा चेंडू मात्र इथे गोलंदाजाला विचार करायला लावतोय आणि वाईट बॉलची सांगता होते. तो वळतोय मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जय पाटील. स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे परेश म्हात्रे. तर अवांतर धाव, धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 20 धाव, 26 धावा. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, पूल सक्सेसफुल होते का याची वाट पाहायची आहे आणि चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार. पंचांचा निर्णय येतोय चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 30 धावा. तर इथे नक्कीच जर आपण पाहतो कामोटे असोसिएशन आणि कामोटे 40 प्लसचा सामना आणि इथे बक्षिसांची खैरात काना होईल. आणि इथे आम्हाला शिवालंके सांगतायत कोणी पण जर 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक शिवालंके यांच्या मार्फत इथे देण्यात येईल. पंचांचा निर्णय दरम्यान येतोय वाईट चेंडू. नक्कीच एक कमबॅक करावं लागेल जय पाटील यांना जर या सामन्यामध्ये पकड बनवायची असेल. खूप चांगली बॅटिंग करतायत परेश म्हात्रे. आता म्हणजे इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कड घेतोय, चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या मागे. दरम्यान 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 32 धावा. खूप चांगलं असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं कामोडी असोसिएशनच्या टीमतर्फे. नक्कीच एक चांगला सामना आपण पाहतोय, प्रेक्षणीय असा सामना कामोडी असोसिएशन विरुद्ध कामोडी 40 प्लसचे सगळे जुने खेळाडू. पुन्हा एकदा स्लो रन प्रकारचा चेंडू, पंचांचा निर्णय येतोय अवांतर धाव. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू टाकायचा प्रयत्न होता, इथे मात्र पावसाळी क्रिकेटमध्ये बॉल वळत नाहीये आणि चेंडू चाललाय डाऊन द स्क्वेअर लेग. वाईट चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा जय पाटील यांचा, स्ट्राईकवर आहे मयूर, भिरकावलाय चेंडू, इथे मात्र बॅट आणि बॉलचा काही संबंध येत नाही आणि अजून एक डॉट बॉल सांगता होते. नक्कीच एक चांगली गोलंदाजी करतोय जय पाटील आपल्या संघासाठी. तेवढीच चांगली फलंदाजीची अपेक्षा असेल मयूर वेंडे यांच्या मार्फत. पाहूया काय करू शकेल मयूर आपल्या संघासाठी. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू, इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, पंचांचा निर्णय येतोय अजून एक अवांतर धाव. नक्कीच काहीसा फेरविचार करावा लागेल जय पाटील यांना. आपण मगासून पाहिलं 4 चेंडू त्यांनी वाईडचे फेकलेत, तर नक्कीच एक कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक चांगलाच करावा लागेल जय पाटील यांना या सामन्यामध्ये जर आपली पकड बनवायची असेल तर. पुन्हा एकदा जय पाटील स्ट्राईकवर आहे ते म्हणजे मयूर. पाहूया काय होतं पुढच्या चेंडूवर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र पेसवर बीट केलंय आणि दाखवलंय का मला चांगला बॉलर आणि चांगला बॅट्समन म्हणून मानलं जातं आणि डॉट बॉलची सांगता होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात ते म्हणजेच 34 धावा. आफ्टर एंड ऑफ 2 ओव्हर्स दिस रन्स ऑन द स्कोर कार्ड 34. 34 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर, 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
तर नक्कीच आपण ज्यांची वाट पाहत होतो असे आणि आपण पाहतो पंच त्यांच्यावर सेल्फी घेतात. नक्कीच एक चांगलं असं व्यक्तिमत्व, लाडकं असं व्यक्तिमत्व कामोड्याचं. रविराज भगत येत आहेत स्वतः गोलंदाजीवर, ह्या संघाचे कॅप्टन, आणि कॅप्टन स्वतः जबाबदारी घेत आहेत. आपण गेले कित्येक आठवडे पाहतोय रवींद्र भगत यांना यास, तर इथं पंचांकडून पारितोषिक येतं. क्या बात आहे. पहिल्यांदा आपण पाहतोय पंचांतर्फे पारितोषिक येते. प्रत्येक विकेट लाईनच्या 500 रुपये पारितोषिक. काही आगळी वेगळी अशी बॉलिंग आपण पाहतो रविराज भगत यांची. स्लोअर वन चेंडू भिरकायचा प्रयत्न होता. चेंडू चालला स्क्वेअर लेगला, मात्र स्क्वेअर लेगचे खेळाडू गणेश यादव बिलकुल तिकडून हलत नाही आहेत. नक्कीच ते म्हणतील मेरा बॉल नाही आहे, मैं क्यों जाऊ. आणि इथे रनआउट करण्याची संधी होती, मात्र खूप चांगली अशी फेकी. तदरम्यान एकच 2 धाव मिळतील. आता मात्र रविराज भगत यांच्याकडे टार्गेट असेल परेश म्हात्रे यांना आउट करायचं, आणि त्याचप्रमाणे परेश म्हात्रे देखील विचार करत असतील स्लोअर वन प्रकारचा चेंडू कसा मी बाहेर मारू. एक चांगलंसं बॅटर आपल्याला पाहायला मिळतं रविराज विरुद्ध परेश म्हात्रे. फुल लेन चेंडूला मारायचा होता मिड विकेटला, मात्र पेस काही कळला नाही आणि एक फास्ट असा चेंडू टाकला रविराज भगत यांनी. तर अजून एक पारितोषिक येते इथे रविराज भगत यांच्यासाठी. आपण मगाशी पाहिलं गुणवंत गोवर यांच्यातर्फे प्रत्येक विकेटला 500. इथे मात्र पिंटू शेठ भगत यांच्यातर्फे आपण पाहतो प्रत्येक विकेटला 100 रुपये आणि हॅट्रिक घेतली 1000 रुपये. तिसरा चेंडू स्लोअर ऑन प्रकार चेंडू. आपण नक्कीच म्हटलं जसं आगळी वेगळी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रविराज भगत यांची. बॅट्समॅनला नक्कीच वाटेल की मी या चेंडूला षटकार मारीन, मात्र रविराज भगत यांच्या जी जादूगारी आहे, जी फिरकी आहे त्यांची, त्याच्यामुळे बॅट्समॅनला नक्कीच हा बॉल मिळत नाही आणि टॉपेज लागते. पुढील चेंडू रविराज भगत यांचा फुल लेंथ प्रकार चेंडू. इथे मात्र गोत्यात टाकलाय बॅट्समॅनला आणि काही कळत नाहीये बॉल मयूर बेंडे यांना. हॅलो, कामोड्याचे लाडके जावई रविराज भगत, अरे ये लगा सिक्सर, ये गए एमजिम में जावई. ओ रविराज, तर नक्कीच इथे आता मयूर बेंडे यांना यश मिळतंय आणि षटकाराने खातं करतोय मयूर बेंडे. पुढची चेंडू स्टेप आउट खेळला प्रयत्न, इथे मात्र कमबॅक करतोय रविराज भगत आणि विकेटचं होतंय पतन. नक्कीच एक मोठी विकेट आपल्याला मानावी लागेल. कामोडी असोसिएशन यांना लागलेली मयूर बेंडे यांची विकेट डाऊन. आणि इथे आगमन होतं आपल्या सर्वांचे लाडके सुधीर शेठ जाधव यांचं. नक्कीच त्यांच्याकडून अपेक्षा असेल पुढील बॅट्समन म्हणून त्यांनी जावं आणि बॅटिंग करावी. तर आता मात्र मयूर बेंडे यांची जागा घेण्यासाठी येत आहेत सचिन गुंजाळ. आय लव्ह यू काका. तर नक्कीच 40+ चे असे खेळाडू आपण पाहतोय ज्यांच्यावर निस्सीम प्रेम आपले कामोटेकर करतात आणि ज्यांना आपण लाडक्या प्रेमाने म्हणतो लव्ह यू काका. तेच काका आता आलेत कालपासून थांबलेले गोलंदाजीसाठी. आज मात्र पाहायला मिळतंय काका यांना या क्रीडांगणावर बॉलिंग करतात. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू. काकांचं स्वागत केलंय परेश म्हात्रे यांनी षटकारांनी. पहिला चेंडू काका आहे और काका फेक दिया बाहर सीमा रेषा पार. तर नक्कीच काकांनी असे किती षटकार खाल्ले आणि त्यानंतर कमबॅक कर विकेट पण घेतल्यात. पाहूया काय करतील आपण संघासाठी काका. पुढील चेंडू परेश म्हात्रे यांचा ब्लॉक आउट प्रकार चेंडू आणि डॉट बॉलची सांगता होते. तर आता धावा झाल्या ते म्हणजे 49 धावा. कामोडे असोसिएशनच्या 49 धावा. नक्कीच एक मोठ्या टार्गेटच्या दिशेने वळतोय कामोडे असोसिएशन संघ. 40+ संघ नक्कीच त्यांना अडवायचा प्रयत्न करेल. 4 चेंडू आता असेल काका यांच्या हातामध्ये. पाहूया काय करतील काका. शॉर्ट ऑफ लेन चेंडू. इथे माझा चेंडू भिरकावलाय पॉईंटच्या दिशेने. पंचांच्या निर्णयाची वाट पाहायची आणि पंच निर्णय देत आहेत. चेंडू चाललाय कार्पेटला लागून 4 धावांसाठी. तर आपण पाहिलं पॉईंटच्या दिशेने रविराज भगत स्वतः कॅप्टन तिकडे पॉईंटला उभे आहेत. दरम्यान वळतो मॅचच्या दिशेने. पुढील चेंडू काका यांचा. इथे मात्र चेंडूला मारले. हो चेंडूला मारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू चाललाय. अजून एक षटकार. नक्कीच काका आपली हाऊस इथे पुरवताना आपण पाहतोय कालपासून थांबलेले एका षटकासाठी आणि इथे ते षटक डिलिव्हर करतायत काका.
तर नक्कीच इथे कमिटीच्या दिशेने आपण जर पॅव्हिलियन मध्ये पाहिलं तर अजून देखील बॅट्समन थांबलेत. परेश म्हात्रे तुमची बॅटिंग तर नक्कीच खूप चांगली होते, पण इथे लोक थांबलेत बॅटिंग साठी. इथे फुल लेंथ चेंडू चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. पाहूया काय होतं. एक धाव तर नक्कीच मिळते. तर शेवटचा चेंडू काका यांच्यावरचा सामना करते सचिन गुंजाळ. फुल लेंथ चेंडू होता. इथे मात्र पंचांचा निर्णय येतोय अवांतर धाव. नक्कीच एक महागडं असं षटक आपण पाहतो काका यांचं, पण काही टेन्शन नाही. काकांनी जेवढे बॉल मध्ये दिले तेवढे नक्कीच बॅटनी कव्हर करतील याची आशा आहे कामोडे 40+ संघाला. शेवटचा चेंडू इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता. लेग कटर पद्धतीचा बॉल आणि हा इथे डॉट बॉलची सांगता होते. आणि इथे 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात ते म्हणजेच तर 61 धावा इथे कुठल्यात कामोडे असोसिएशनच्या संघाने. आणि जिंकण्यासाठी मात्र 62 धावांची गरज असेल हा सामना जिंकायचा असेल कामोडे 40+ असोसिएशनच्या सगळ्यांना. तर नक्की चांगला असा सामना पाहतोय. प्रेक्षणीय असा सामना कामोडे असोसिएशन विरुद्ध कामोडे 40+ चे सर्व खेळाडू इथे उतरलेत. 5 षटकांनंतर 61 धावा मारल्या इथे कामोडे असोसिएशन संघाने. जिंकण्यासाठी कामोडे 40+ च्या संघाला 5 षटकांमध्ये 62 धावांची नक्कीच गरज असेल. एक आक्रमक खेळी आपल्याला नक्कीच पाहावी लागेल संजय म्हात्रे आणि जय पाटील यांच्या बॅटमधून. मागच्या महिन्यात आपण पाहिलं रबर बॉलचे सामने चालू होते. चिंचपाडाने त्यांनी ट्रॉफी मारली तिकडे. तर नक्कीच तीच बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल जय पाटील आणि संजय म्हात्रे यांच्याकडून. तर इथे पारितोषिक जसं आपण पाहिलं पहिल्या इनिंगला त्याचप्रमाणे सेकंड इनिंगला देखील पारितोषिकांची बरसात इथे होते. सुधीर शेठ जाधव आपण पाहतो इथे गोलंदाजीला आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटला त्यांच्या 500 रुपयाचं पारितोषिक शिवशंभो संघाकडून इथे येत आहे. आपण गेले कित्येक वर्ष पाहतो सुधीर शेठ यांच्यातर्फे पारितोषिक यायचं. इथे मात्र सुधीर शेठ यांच्यासाठी पारितोषिक आलंय. सुधीर शेठच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये. क्या बात आहे क्या बात आहे. आणि इथे अजून एक बक्षिसांची वर्षाव. सुधीर भाऊ जाधव यांनी जर इथे मेडन टाकली तर प्रवीण भाऊ खोशे यांच्यातर्फे 2100 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे जर तुम्ही 3 विकेट आणि मेडन टाकली तर 1500. तर नक्कीच सर्वांना विनंती असेल जे पण पारितोषिक आहे पहिले इथे स्टेजची पैसे जमा करायचे. पंकज गाडी आहे कुठे पण.
आणि एवढे पारितोषिक लावले की यांनी बॉलर चेंज केला. नक्कीच पहिल्या षटकात मेडन टाकायला नको म्हणून सुधीर शेट यांना चेंज केलं असेल असं मला वाटतंय. तर आपण इथे पाहतो शिवालंके स्ट्राईकवर आहे, ते म्हणजे संजय म्हात्रे मॅक्सवेल म्हणून ज्यांना आपण ओळखतो. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलनी षटक चालू करतोय ते म्हणजे शिवा. प्रेक्षकांतर्फे इथे मागणी होते की जर विकेट गेली तर गणेश यादव यांना बॅटिंगला पाठवायचंय. प्रेक्षक इथे थांबलेत त्यांची बॅटिंग बघण्यासाठी. तर पंच निर्णय देत आहेत. अवांतर धाव, वाईड चेंडू, एक चेंडू आणि एक धाव. दुसरा चेंडू शिवा यांचा स्ट्राईकवर आहे संजय म्हात्रे. फुल टॉस चेंडू, चेंडूला बिरकवलं लॉंग ऑफला. फिल्डर बॉल खाली येत आहे आणि चेंडू चाललाय. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागली. पंच आपला निर्णय द्यायचा आहे. पंचाने निर्णय दिलाय चौकार. नक्कीच संजय म्हात्रे खूप चांगली अशी बॅटिंग करताना आपण पाहतोय. दुसऱ्या चेंडूवर खरपोच समाचार घेतात शिवालंके यांचा आणि 40+ खेळाडू आपण पाहतोय. संजय म्हात्रे यांना एक्सपिरियन्स पणा लावतायत आणि दाखवतात की का मला 40+ एक चांगला खेळाडू म्हणून मानलं जातं. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू आधीच रीड केलं, चेंडूला टोलावलं स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि अजून एक चौकार. नक्कीच खूप चांगली बॅटिंग संजय म्हात्रे यांच्या मार्फत आपण इथे पाहतोय. आधीच लेंथ रीड करतायत आणि शफल लावून पुल केला बॉल स्क्वेअर लेगला. पुढील चेंडू शिवा यांचा, इथे मात्र पुल केलाय आणि पुल होतोय सक्सेसफुल. चेंडू चाललाय अजून एकदा सीमारेषा पार 4 धावांसाठी. नक्की 3 चेंडूवर 3 चौकार इथे मारलेत संजय म्हात्रे यांनी. दाखवतात की मी वयाने जरी 40+ असलो तरी खेळाने अजून 40+ झालेलो नाहीये. तर नक्की चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. ज्या फलंदाजीसाठी ओळखल्या जातात संजय म्हात्रे त्याच फलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे दाखवत आहेत. शिवालंके सारख्या एका बलाढ्य अशा गोलंदाजावर 3 चेंडूमध्ये 3 चौकार ठोकलेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मारलाय थर्ड मॅनच्या दिशेने. थर्ड मॅनला आपण पाहतोय बॉल गॅदर करतायत आणि फेकतायत. तद दरम्यान एक धाव मिळते. खूप चांगली अशी खेळी नक्कीच संजय म्हात्रे आपल्या संघासाठी करतायत. एक मोठं असं आव्हान आहे त्यांच्या संघासाठी. 5 षटकांमध्ये 62 धावा पाहिजे होत्या. आता मात्र धावा झाल्यात ते म्हणजेच 14 धावा. आता मात्र जय पाटील स्ट्राईकला. शिवालंके विरुद्ध जय पाटील, चेंडूला मारलंय जय पाटील. ब्रँडेड शॉट. नक्की ज्या शॉटची आपण गेले कित्येक वर्ष तारीफ करतो, गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं जय पाटील यांना आणि नक्की ते दाखवून देतात आम्ही वयाने जरी 40+ झालो तरी खेळाने अजूनही 2500 आहोत. कव्हरच्या दिशेने मारलेला शॉट रिप्लेमध्ये आपण पाहिलं. नक्कीच काय शॉट होता जय पाटील यांच्या बॅटमध्ये येणारा जय पाटील ब्रँडेड शॉट आणि नक्कीच एक महागडं षटक इथे हाताळलंय शिवालंके यांनी. 40+ खेळाडूंनी येऊन त्यांना 20 धावा दिल्यात. तर इथे सगळ्या संघांकडून एक मागणी होते. सुधीर शेठ जाधव यांची बॉलिंगची सगळे वाट पाहत आहेत, आतुरतेने वाट पाहत. लोकांनी ते बक्षिसांचे पैसे ऑलरेडी देऊन ठेवले पण सुधीर शेठना कधी बॉलिंग देणार. शिवालंके यांचे इथे महागडं षटक पाहिल्यानंतर प्रश्न विचारतात लोक, सुधीर शेठ पर्यंत बॉलिंग येईल का? हे घ्या तर नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येईल ते म्हणजे सचिन गुंजाळ. आपण पाहिलं जुन्नर प्रीमियर लीग त्याप्रमाणे कामोटे प्रीमियर लीग मध्ये देखील हे बॉलर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, इथे मात्र अवांतर धाव आणि नुसती अवांतर धाव आणि पंचांच्या निर्णयाची वाट पाहिजे आणि इथे मात्र खराब अशी गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडूचा पंचांचा निर्णय होते अवांतर धाव आणि वाईड +4. नक्कीच पहिल्या षटका समाप्तीनंतर 25 धावा आता इथे झाल्यात. एक महागडा षटक शिवा यांचा आपण पाहिलं आणि त्याच नंतर सचिन गुंजाळ यांचा पहिला चेंडू वाईड +4, 5 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पहिला चेंडू स्ट्राईकवर आहेत संजय म्हात्रे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मारलाय पॉईंटच्या दिशेने. तिकडे अरविंद शिंदे बॉल खाली येत आहेत. इथे मात्र मिस फिल्डिंग होते आणि चेंडू चाललाय अजून एकदा सीमा रेषा पार चौकार.
तर इथे शिवशंभूचे समर्थक आपल्याला म्हणतायत पुढील ओव्हर नक्कीच सुधीर जाधव यांना देण्यात यावी, नाहीतर पुढील त्याच्या चौथ्या ओव्हरपर्यंत मॅच जाणार नाही असं वाटतंय. पुढील चेंडू संजय म्हात्रे यांना आणि इथे अजून एकदा यष्टीरक्षकाने बॉल सोडलाय. पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल नक्कीच. 22च्या स्वरूपात पंच म्हणतायत इथे एक धाव नक्कीच येते. तर पुढील मॅचचे दोन्ही संघ मालक आणि कॅप्टन दोघांना विनंती असेल जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय तर प्राची 11 9 पाडा विरुद्ध शिवांश 11 स्टार. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी यायचंय. प्राची 11 9 पाडा संतोष पाल आणि शिवांश 11 स्टार ऋषिकेश धनावडे. वाईड बॉल ओके थँक्यू. तर पुढील चेंडू सचिन गुंजाळ यांचा स्ट्राईकवर आहे. जय पाटील पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. इथे फुल लेंथ चेंडू आणि चेंडूला विरकावला स्क्वेअर लेगला. चेंडू खाली येतात अतुल पाटील आणि दाखवतात आपलं कौशल्य आणि पहिला गडी इथे बाद होतोय. नक्कीच पहिला गडी बाद. 40+ या संघाचा जय पाटील सारखा एक मोठा खेळाडू बाद आणि एक मोठा धक्का लागतोय. सर्वांना इथे अपेक्षा होती गणेश यादव कधी बॅटिंगला जाणार. गणेश यादवच्या बॅटिंगचे सर्व दिवाने इथे नक्कीच बसलेले आहेत, मात्र गणेश यादवला अजूनही बॅटिंग काय मिळत नाही. तर जय पाटील यांची जागा घेण्यासाठी येत आहेत एजाज भाई. तर संतोष पाल आपण जिथे कुठे असाल तिकडे यायचंय. टॉस साठी यायचंय. ऋषी 3 चेंडू. तर बोलते सामन्याच्या दिशेने जय पाटील यांची जागा घेण्यासाठी आलेत एजाज भाई. सचिन गुंजाळेंचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू चाललाय कानाच्या बाजूने आणि डॉट बॉलची सांगता होतीये. सचिन गुंजाळेंची खूप चांगली अशी गोलंदाजी आपण पाहिलं. याच्या आधीच्या चेंडूवर जय पाटील यांचा मोठा विकेट घेतलेला आणि मोठा गडी बाद झालेला तो म्हणजेच 40+ या संघाचा. एक कमबॅक करावं नक्कीच लागेल सचिन गुंजाळ यांना. फुल लेंथ चेंडू इथे मात्र चेंडूला सोडलंय. पंच आपले हात लांब करून सांगतात हा एक अवांतर धाव असेल. अवांतर धावेनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती म्हणजेच 32 धावांवर. आता मात्र समीकरण 20 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी 40+ या संघाला. पुढील बॉल कट करण्याचा प्रयत्न आणि वेगावर स्वार झालेत सचिन गुंजाळ. अजून एक डॉट बॉलची नक्कीच सांगता होते. दरम्यान तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सचिन गुंजाळ स्ट्राईकवर आहे ते म्हणजेच एजाज भाई. फुल लेंथ चेंडू, चेंडूला भिरकावल्या स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्वतः बॉलर यष्टीरक्षक स्वतः तिकडे बॉलवर पोहोचतायत सुशांत पाटील. दरम्यान एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती म्हणजेच 33 धावांवर. आता मात्र समीकरण 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. आता सुधीर शेटना बॉलिंग देतील का. शिवशंभूवाले इथे आतुरतेने वाट पाहत आहेत, इथे आवाज करतायत सुधीर शेट यांना बॉलिंगची. तर नक्की सुधीर शेट सारखे आम्हाला सांगतात पुढील ओव्हर माझी असेल, पुढील ओव्हर माझी असेल. पुढच्या ओव्हरपर्यंत सामना जाईल का हा प्रश्न आहे. तर इथे मात्र आपण काय पाहतोय गोलंदाजीमध्ये बदल आणि गोलंदाजीसाठी येत आहेत अजून एक संघ मालक, अजून एक संघाचे संघ सर्वे सर्व श्री गणेश कामोडे संघाचे सर्वे सर्व नितीन भाऊ कवडे यांचं. पहिला चेंडू फुल लेंथ चेंडू, चेंडू चाललाय परेश यांच्या हातामध्ये आणि रनआउट घ्यायची संधी होती. काय चांगली बॉलिंग टाकतात नितीन भाऊ आपल्या संघासाठी. नक्कीच एक तर श्री गणेश संघातर्फे नितीन भाऊ यांच्यासाठी पारितोषिक येते. प्रत्येक षटकाराला 5000 रुपये आणि इथे पहिले 5000 येतील का नाही. मात्र चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि संजय मात्र आपला क्लास दाखवताना पुन्हा एकदा तर नितीन गवडे यांच्यासाठी इथे पारितोषिक येते. प्रत्येक विकेटला 5000चं पारितोषिक श्री गणेश कामोटे संघातर्फे.
आम्हाला आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार प्रत्येक विकेटसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना जाहीर केले. पाहूया काय करतील नितीन कवडे आपल्या संघासाठी. स्ट्रायकर आहे ते म्हणजे आतापर्यंत खूप चांगली अशी बॅटिंग करणारे संजय म्हात्रे उर्फ मॅक्सवेल. फुल लेंथ चेंडू, चेंडू पुन्हा एकदा भिरकावला. इथे मात्र बाद व्हायची शक्यता. मात्र चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर. अजून एक लांब 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 असा षटकार. नक्कीच आता मात्र मॅच फिनिश करण्याच्या इराद्याने आलेले संजय म्हात्रे. आता 15 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असेल. संजय म्हात्रे खूप मोठा रोल निभावतोय त्या संघामध्ये. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू चाललाय कार्पेट लगत 4 धावांसाठी. खूप चांगली अशी खेळी आपण नक्कीच पाहतो 40+ या संघाची इथे. चौदा चेंडू आणि 12 धावांची गरज. इथे मला चेंडू पुल कट केला आणि अजून एक चौकार. एक नक्कीच एक महागडा षटक असं आपण पाहतोय नितीन कवडे यांचं. तर आता येतोय या संघाचा हुकमी एक्का. नक्की ज्यांची सगळं शिवशंभो संघ एक वाट पाहिजे. एक बॉल बाकी आहे. तर नितीन भाऊ तुमचा एक चेंडू बाकी असेल. 8 धावांची गरज असेल. तर सुधीर शेठ तिकडे थांबलेले आपण पाहतोय. नक्कीच पुढची ओव्हर आपण पाहतोय सुधीर शेठ जाधव यांना मॅन इन फॉर्म. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. 7 चेंडू आणि 8 धावा. नितीन कवडे स्ट्रायकर आहेत. संजय म्हात्रे फुल लेंथ चेंडू. इथे मात्र चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव घेण्याचे प्रयत्न होता. इथे मात्र फेटाळले एजाज भाई यांनी. 6 चेंडू आणि 8 धावा. 12 चेंडू आणि 8 धावा. तर पुढील सामना आपण म्हणतोय सेमीफायनलचा सामना. आपण इथं पाहतो शिवांश 11 स्टारचे कॅप्टन ऑलरेडी आलेले आहेत. प्राचीन नौपाडा आपले संघनायक संतोष पाल लवकरात लवकर टॉस साठी यायचं नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दरम्यान आपण ज्यांची वाट पाहत होतो तोच गोलंदाज, तोच तेज तर्रार गोलंदाज आपण पाहतो. 3 ते 4 पाऊलच्या रनअप मध्ये जोरात बॉल टाकण्याची यांच्यामध्ये क्षमता आहे. ते म्हणजे सुधीर शेठ जाधव. शिवशंभो संघातर्फे मगासपासून आले पारितोषिक. प्रत्येक विकेटला 500 रुपये, विकेट हॅट्रिकला 1000 रुपये आणि मेडन ओव्हरला 2100 रुपये. प्रत्येक डॉट बॉलला देखील 100 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. प्रत्येक फेअर डिलिव्हरी. ओके, प्रत्येक फेअर डिलिव्हरीसाठी 100 रुपये. इथे मात्र कड घेते बॅटची. चेंडू चाले थर्ड मॅनला मात्र आणि इथे चौकार चौकार आणि चौकार. नक्कीच एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सुधीर शेठ यांच्या मार्फत. मात्र लक त्यांच्या साईडनी नाही आणि एजाजबाईंची बॅटची कड घेते आणि चेंडू गेला थर्ड मॅनच्या दिशेने चौकारासाठी. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. तर पुढील चेंडू सुधीर जाधव यांचा. इथे चेंडू टोलावलाय कव्हरच्या दिशेने. तर दोन्ही तर गणेश यादव यांची वाट जी सगळेजण पाहत आहेत. तर विकेट गेल्यानंतर गणेश यादवला पाठवायची विनंती आली आहे. तर दरम्यान पंचांचा निर्णय येतोय अवांतर धाव. आता मात्र 2 धावांची नक्कीच गरज असेल. 10 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुढील चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव नक्की मिळते. पंचांची निर्णयाची वाट पाहिजे आणि इथे चौकार. क्या बात आहे. कामोठे 40+ चे खेळाडू दाखवून देतात की का आम्ही अजूनही यंगस्टर आहोत आणि का आम्ही अजूनही खूप चांगले खेळू आहे. आणि इथे